विशेष बातमीने करूया। खरं तर गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याची चर्चा तेजीत आहे, पण या सगळ्या चर्चांना आता ब्रेक लागणारं विधान करत शरद पवारांनी चर्चांवरती पडदा टाकलेला आहे। आणि इतकंच नाही तर सर्वसमावेशक राजकारणात संधी साधूंना स्थान नसल्याचं म्हणत अजितदादांना दूर लोटण्याचे स्पष्ट संकेत दिलेले आहेत। आपल्या एकाच वाक्यामधून पवारांनी भाजप आणि अजित पवार या दोघांवरती कसा निशाणा साधलाय आपण बघूया। एक वाक्य, सत्याच्यासाठी भाजपवर जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही। एक संदेश, कुणाशी संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही। आणि दोनही राष्ट्रवादींच्या संभाव्य एकीला ब्रेक। थोरले पवार आणि धाकटे पवार एकत्र येणार का या चर्चांना शरद पवारांच्या एका विधानामुळे फुल स्टॉप मिळाला। एकीकडे महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले असताना दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चांना जोर आलेला। पालिका निवडणुकीत पवार काका पुतण्यांचा पक्ष एकत्र येणार का याबद्दलचे राजकीय तर्कवितर्क लढवले जात असतानाच थोरल्या पवारांनी हा राजकीय बॉम्बगोळा टाकला। त्यामुळे संभाव्य एकीच्या चर्चेला आता सुरुंग लागलाय। पवारांच्या या वक्तव्यामुळे आगामी पालिकेत काका पुतण्याची युती काही होत नाही याचे संकेत मिळाले। पण पवारांच्या विधानाचा नेमका अर्थ काय हे समजून घेण्यापूर्वी त्यांचं विधान आपण ऐकूया। सगळे म्हणजे गांधी, नेहरू, चव्हाण यांचा विचार, फुले शाहू आंबेडकर यांचा विचार हा जो सगळे म्हणत असेल तसे सगळे मला मंजूर आहे। पण सत्याच्यासाठी भाजपवर जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही। आणि त्यामुळं कुणाशी संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही। आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधू करायचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही आणि त्या दृष्टिकोनातून पावलं हे आपल्याला टाकायचे। आता काकांनी मनोमिलन शक्य नसल्याचे संकेत दिल्यानंतर पुतण्यानंही काकांचा आदर केलाय। मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला असल्याचं म्हणत दादांनी साहेबांच्या वक्तव्यावर फार बोलणं टाळलं। जास्त आधी नाही पण 2च दिवसांपूर्वी सुप्रिया सुळेंनी आगामी काळातल्या युतीबाबत सूचक विधान केलं होतं। पालिका निवडणुकीत भाजप वगळता आघाडीसाठी सर्वांचं स्वागत असं त्या म्हणालेल्या। आता शरद पवारांनी सुप्रिया सुळेंचंच विधान पुढे नेताना त्यात एक स्पेशल ॲडिशन केलंय। भाजपसोबत जाणाऱ्यांना राजकीय संधी साधूंची उपमा देत त्यांनी एक प्रकारे आपल्या राजकीय चौकटीपासून अजित पवारांनाही दूर ठेवलंय। शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष हा भाजप सोडून कुठल्याही पक्षासोबत युती करायला तयार आहे। स्थानिक नेते तिथला निर्णय घेतील असं काही चर्चा झाली आहे तुमच्यात? कारण अशी नाही आहे, आमची लाईन नेहमीच असते। किती वर्ष, 26 वर्ष हीच लाईन आहे की स्थानिक नेते ठरवतील। मग काँग्रेस बरोबर तेव्हा जायचं नाही जायचं सगळं स्थानिक नेते ठरवतात नेहमी। हेच कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे। कार्यकर्त्यांना हीच तर पवार साहेबांची ताकद आहे ना। सत्तेचं विकेंद्रीकरण, सत्ता साहेबांकडे एकट्याकडे कधीच राहिली नाही, त्याचं विकेंद्रीकरण झालं। तुम्हाला अधिकार देतोय, तुम्ही निर्णय घ्या। एकीकडे शरद पवारांनी आगामी पालिकेसाठी आपली भूमिका क्लिअर केली आहे तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा भाजपच येत्या निवडणुकीत स्पर्धक क्रमांक 1 असेल हे ठामपणे सांगितलंय, ज्याची झलक ठाकरेंच्या आणि संजय राऊतांच्या बोलण्यात नाही दिसली। पवार साहेबांचं म्हणणं बरोबर आहे की कार्यकर्त्यांना खाली विश्वासात घ्यावं लागतं, त्यांच्या खाली काय तरतुदी आहेत, काय भूमिका आहेत। आणि शिवसेनेच्या बाबतीत सुद्धा आम्ही तीच भूमिका घेतलेली आहे की प्रत्येक महानगरपालिका हद्दीतला धोरण वेगळं असू शकतं। मुंबईत वेगळा असेल, ठाण्यात वेगळा असेल, कोणाबरोबर जाय। आमचा मुख्य शत्रू जो आहे हा भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबर ते असलेले हे सगळे टपोरी टोळ्या। त्याच्यामुळे आम्ही त्यांचा पराभव करण्यासाठी कोणाची मदत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आपल्याकडे मिनी विधानसभा निवडणूक म्हणून पाहिलं जातं। या निवडणुकीच्या माध्यमातून राज्यातल्या प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढवायची आहे, आपली सत्ता प्रस्थापित करायची आहे। त्यामुळे सध्याच्या राजकीय घडामोडी म्हणजे फक्त ट्रेलर आहे।
खरा राजकीय पिक्चर तर अजून सुरू व्हायचंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.